विशाळगड सहित महाराष्ट्रातील जवळजवळ 73 गडकिल्ले आहेत, ज्या गडकिल्ल्यांवरती आज इस्लामिक अतिक्रमण पसरलेले। त्यामुळे जे अनधिकृत अतिक्रमण प्रत्येक गडकिल्ल्यांवरती पसरले, त्या गडकिल्ल्यांवरील प्रत्येक अतिक्रमण प्रशासनाने काढून घेतलं पाहिजे। यासोबतच विशाळगडावरती 14 जुलैला जो प्रकार घडला, ज्याच्या आधारावरती मोठ्या संख्येने शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले गेले, त्याची पार्श्वभूमी प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने, सरकारने समजून घेऊन किल्ल्यावरती गेलेल्या 10 शिवभक्तांवरती जो हल्ला झालाय, जे व्हिडिओ आज समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतात, ज्यामध्ये महिला किल्ल्यावरती दर्ग्याच्या परिसरात राहणाऱ्या तलवारी घेऊन, कोयते घेऊन फिरत आहेत, हे सगळ्याचा वापर कशासाठी केला गेला? शिवभक्तांवरती जो हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बदल्यामध्ये समोरच्या कोणत्याही मुसलमान व्यक्तीवरती गुन्हा दाखल न करता फक्त आणि फक्त शिवभक्तांवरती जे गुन्हे दाखल केलेत, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ही सभा आहे। आणि त्यासोबतच आमचे कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी जे वक्तव्य केले की किल्ल्याच्या पायथ्याला जे आले होते, किल्ल्यावरती जे आले होते, ते शिवभक्त नव्हे तर अतिरेकी होते। आपल्याला कुणीही काहीही सांगेल आणि त्यावरती शाहू छत्रपती विश्वास ठेवून शिवभक्तांना अतिरेकी संबोधतील, तर शांतपणे यासीन भटकळला त्या किल्ल्यावरती आश्रय देणारे हे शिवभक्त आहेत का अतिरेकी आहेत, याचं सुद्धा उत्तर शाहू छत्रपतींनी द्यायला हवं। कारण जो त्या गडकिल्ल्यांच्या सेवेसाठी जाईल, तो प्रत्येक जण आम्हाला शिवभक्तच नव्हे तर राष्ट्रभक्त आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने शाहू छत्रपतींचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी ही सभा जमलेली।